नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी बनवायला अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे. डिझाईन कशी बनवायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू. हे बघा, आपण घडी घेतली 9.5ची. त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच. त्याच्यासाठी आपल्याला 2.25 इंचाचं गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं शोल्डर असं आपण घेणार आहे. जितकं शोल्डर घेतलं तितकंच आपल्याला घ्यायचं आहे मोंड्यासाठी माप. त्याच्यानंतर हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि गोल असा मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा. त्याच्यानंतर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची. आपण इथे 9.5 इंच घेणार आहे. गळा रुंदीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची. 2.5 किंवा 2.25 घेऊ शकता. आपण इथे 2.25 घेतली आणि हा बॉक्स आपण तयार करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे. ज्या मैत्रिणींना येत नाही त्यांनी कसं द्यायचं आहे नक्की बघा. पहिले आपण खाली जसा गोल आकार देतो तसंच द्यायचा आणि नंतरून हा वरतून असा आकार घेऊन आणि तो त्याच्यात मिळवायचा, म्हणजे छान असा मटका गळा तयार होतो. जो मोंड्याचा आकार दिला आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे कट करून. नंतर घ्यायचं आपल्याला कॅनव्हासला अशी डबल फोल्ड घडी करायची. जी बंद बाजू आहे ती त्या बंद बाजूकडे ठेवायची कपड्यावरती. वरती बघून घ्यायचं आपल्याला शोल्डरच्या बाजूने, असं व्यवस्थित कॅनव्हास ठेवायचं आहे. नंतर कॅनव्हास ओपन करून एक पिन लावून घ्यायची आणि बरोबर सेंटरला अशी रेष मारून घ्यायची. बघा याप्रमाणे ही रेष मारल्यानंतर जो आपण चॉकने जो आकार दिलेला होता खडूने, तोच आकार आपल्याला याच्या उमटवून घ्यायचा आहे. तो आपण उमटवला पेनाने. नंतर कॅनव्हास काढून घ्यायचं, पुन्हा डबल फोल्ड घडी करायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तोच आकार असा उमटवून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण असा ओपन केल्यानंतर मटका गळ्याचा आकार आपल्याला दिसणार आहे. साईडने काय करायचं, 1 इंच अंतर सोडून हा बाकीचा उरलेला जो कॅनव्हासचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे एक नॉचेस देऊन द्यायचं सेंटरला, अस्तरला पण देऊन द्यायचं आहे नॉचेस. नंतर घ्यायचं आपल्याला ब्लाऊज पीस घेऊन त्याच्यावरती हा अस्तर ठेवला की मोंड्याचा भाग हा एक तो आकार कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आहे. परफेक्ट असं ठेवायचं आहे अस्तर. त्याच्यानंतर जो कॅनव्हासचा भाग आपण हे केलेला आहे, गळ्याचा आकार दिलेला आहे, तो तिथे बरोबर ते नॉचेसवरती नॉचेस ठेवून आणि इथे 2 पिना लावून आपण घ्यायचे आहे. जी रेष मारली त्याच्यावरतीच आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे आपण ही शिलाई मारणार आहे. शिलाई मारून झाली की आपल्याला आता जो मधला भाग जो आहे तो पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. शिलाईला धक्का लागणार नाही याची पण तितकीच काळजी आपण घ्यायची आहे. नंतर आपल्याला असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहे, म्हणजे काय होईल, गळ्याचा जो आकार आहे तो परफेक्ट असा तयार होईल. बघा आता आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर असं मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून एक दाब शिलाई आपल्याला मारायची. त्याच्यावरती व्यवस्थित असं पकडून आणि मगच शिलाई मारायची, म्हणजे आपला आकार जो आहे तो परफेक्ट असा तयार होणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे नवीन नवीन जे व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन मिळेल. हे बघा, आता कपडा पलटी करून आणि अस्तर पूर्ण आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. हाताने व्यवस्थित करत चालायचं, म्हणजे काय होईल, फुगा वगैरे पडणार नाही. उरलेला जो कपड्याचा भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा एक्स्ट्राचा जो कपडा उरतो आपली शिलाई मारून झाल्यानंतर, तो सगळा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी फिनिशिंगमध्ये. बघा अगदी व्यवस्थित असं आपलं सगळं कट करून झालेलं आहे. नंतर आपल्याला आता टक्स मारायचे पाठीचे. त्याला आपण सेंटर काढून घेतलेत आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच उंचीला असे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे. नंतर लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आणि अशी वरतून ठेवून लावून घ्यायची. पट्टी लावता लावता पट्टीला काय करायचं, गळ्याच्या तिथे सेंटरला एक आहे ना चुनी पाडायची. म्हणजे काय होतं,
जेव्हा आपण ब्लाऊज अंगात घालतो तेव्हा ते वरती तरंगणार नाही, त्याच्यामुळे ते पट्टीला एक चुनी टाकायची. पट्टी लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ही दाबटीप द्यायची आहे. मध्ये पट्टी फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची. बघा आपली पट्टी लावून झाली, सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. तो कपडा आपण बाजूला ठेवूया. नंतर आपण हे कपड्याचे 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत 3-3 इंचाच्या. नंतर त्या एकावर एक ठेवायच्या आणि असे आपल्याला कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने पण आपल्याला तशीच शिलाई मारायची आहे, म्हणजे दोन्ही कडा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत त्या. आणि नंतर आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने ना त्याला सरळ करून घ्यायचं आहे. बघा आपली पट्टी अगदी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. हाताने ती व्यवस्थित करायची आणि बरोबर सेंटरला आपल्याला त्याला चुन्या पाडायच्या आहे. तर एका चुनीचं तोंड तिकडे करायचं, एका प्लेटचं तोंड तिकडे केलं की एका प्लेटचं तोंड इकडे करायचं. हाताकडे लक्ष द्या आणि त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा चुन्या पाडा व्यवस्थित. बघा एक तिकडे त्याच्याकडे केलं का एकाचं तोंड आपल्याकडे करायचं. ह्याप्रमाणे आपल्याला ती फ्रिल बनवायची. बघा एकदम सावकाश असं दाखवलं आहे फ्रिल ती कशी बनवायची. ते पूर्ण फ्रिल आपली आता बनवून झालेली आहे. आता घ्यायचा आपण तो शिवलेला ब्लाऊज आणि आपल्याला इथे ती फ्रिल लावायची आहे. तुम्हाला जी बाजू वरती लावायची ते बाजूचा कलर तुम्ही वरती करू शकता. बघा आपली फ्रिलची जी कड आहे ती बरोबर आपल्या गळ्याच्या कडपर्यंत आली पाहिजे आणि त्या आकाराने आपल्याला ही फ्रिल लावून घ्यायची. तुम्हाला जर ही फ्रिलची रुंदी जर कमी करायची असेल मैत्रिणींनो, तर आपण 3 ऐवजी 2.5 इंच रुंदीच्या पट्ट्या घेतल्या तरीही चालेल. तर बघा आपली फ्रिल लावून झाली. आता उरलेली फ्रिल आहे ती आपण कट करून घेऊया. इथे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं. बघा आपली पूर्ण फ्रिल लावून झाली की आपल्याला आता सुई दोरा आणि लागणार आहेत मणी. बघा बरोबर इकडचा आणि तिकडची पाकळी उचलून आणि इथे आपल्याला मणी लावायचा आहे. तुम्ही कोणत्याही कलरचा मणी लावू शकता. इथे आपण गोल्डन मणी लावतोय. त्याचप्रमाणे दुसरी पाकळी सुद्धा अशी दोघं टोकं उचलून घ्यायचे, तिथे आपल्याला मणी लावून घ्यायचा आणि पूर्ण फ्रिलला आपल्याला असेच मणी लावून घ्यायचे. बघा आता ह्याप्रमाणेच आपले सगळे मणी लावून झालेले आहे. अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली. आता त्याचबरोबर आपण नॉड लावून आणि ब्लाऊजला आणखी छान असा लुक आपण देणार आहे. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे रोज येणारे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.